सतीदारांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुद्रा करून शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंददिघे साहेब, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून आज या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समिती निवडणूक 2026च्या निमित्तानं आपले महायुतीचे उमेदवार, जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सौ सुनीताताई सुरेश टोकरे आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार आपल्या सर्वांचा लाडका पप्पूदादा अर्थात श्री नरेश सुरेश मसने यांच्या प्रचारार्थ आज या सभेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेब, वेळ अधिक झालेला आहे त्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही, महायुतीतील सर्वच मातब्बर नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो, केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार अतिशय सक्षमपणे काम करत आहे. राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षमपणे महायुतीचं सरकार कार्यरत आहे. आणि त्यामुळे आज हे जे काही 2 उमेदवार आपल्या समोर आहेत, येत्या 7 तारखेला आपल्याला धनुष्यबाण आणि कमळ या दोन्ही चिन्हांसमोरील बटन दाबून आपल्या दोन्ही उमेदवारांना अतिशय भरघोस मतांनी विजयी करायचं आहे. जसं मी सांगितलं की केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे आणि हे उमेदवार जर आपण 2 ठिकाणी भरघोस मतांनी निवडून दिले तर टॉप टू बॉटम आपणच महायुतीच या ठिकाणी राहील आणि आपल्या कुठल्याही कामामध्ये या ठिकाणी अडथळा येणार नाही. आमदार साहेब अधिक वेळ घेणार नाही. आज या ठिकाणी गेल्या 5 ते 6 वर्षात आपल्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या परिसरामध्ये झालेली आहेत आणि म्हणून हे लोकांचं प्रेम आहे. दिसतंय की आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यावरती दिसते की प्रेम करणारी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या माध्यमातून अनेक विकास कामं या परिसरात गेल्या 5 ते 6 वर्षात झाली. जो शब्द आम्ही आपल्याकडे टाकला तो प्रत्येक शब्द आपण पूर्ण केला.